खोट खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. असं मग क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त इथंच. तांदळी कळकरवाडी मुक्काम पोस्ट तांदळी. दादा क्वालिटी बघ क्वालिटी, नाद नाही करायचं नाद. हाय एव्हरीवन. तर आज सगळ्या पोरांनी मिळून असं बिर्याणीचा बेत बनवायचं ठरवलं आहे. तर इथे आमचा इंजिनियर दादू कांदे खिसत आहे. कांदे खूप तिखट होते त्यामुळे त्यांनी हेल्मेट घालून असा एक नवीन एक्सपेरिमेंट केला. आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजताच खूप अंधार पडतोय थंडीमुळे. आणि इथे त्यांनी चूल पेटवली आणि चिकन असं मॅरिनेट करून छान असं ठेवलं होतं. 1.5 किलो चिकन आणि 2 किलो तांदूळ असं त्यांनी बनवलं होतं. आणि लेडीजची हेल्प त्यांनी घेतली नाही, हे सगळं त्यांनी स्वतःच बनवलेलं आहे. मी फक्त व्हिडिओ शूट करत होते. मी नाही, मी आणि मामी आणि बिर्याणी बनवताना त्यांचा बिर्याणी कमी आणि धिंगाणा जास्त होता. नुसती फालतूची बडबड कॉमेडी असं सगळं करत होते. आणि मेन जे होते शेफ ते होते माझा नवरा हा प्रवीण. असं काम कमी आणि बडबड आणि आरडाओरडा जास्त असतो, त्यामुळे मी काहीच बोलले नव्हते मध्ये. त्याला म्हटलं करा, तुम्हीच करा. आणि मी तर काय खाणार नव्हते मार्गशीर्ष असल्यामुळे. मी आणि आमच्या मोठ्या जे मामी आहेत ते त्यांचे गुरुवारचे उपास असतात. आणि मी यावर्षी मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये खाल्लं नव्हतं त्यामुळे. आणि इथे मध्ये मध्ये आमचा पिल्ले येऊन पण मला मस्का मारणं चालू होतं. मला उचलून घे, मला बघायचं आहे म्हणून. जा घरी ऐकते बोल बोल बोल. आणि इथे अशा प्रकारे त्यांची चुलीवरची फर्स्ट टाइम अटेम्प्ट होती बिर्याणी बनवण्याची, ती की सक्सेसफुल झालेली आहे. थोडंसं करपलं होतं पण टेस्टला खूप छान लागत होते, सगळ्यांचं म्हणणं होतं असं. मी सगळ्यांचे रिव्ह्यूज तुम्हाला ऐकवते. नॉर्मली कडक लागली असं प्रवीण मला एका साईडने झालं होतं ना. नाही काय विषय नाही काय. बिर्याणी कशी झाली? ते आहेत आमचे सगळ्यात मोठे मामा. हे जे आहेत ते द अँग्री यंग मॅन असे आहेत. त्यांना विचारण्याचं धाडस माझ्यात नाही झालं, बाकी सगळ्यांना मी विचारलं.